नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांचे आमच्या YouTube चॅनल ग्रॅव्हिटी टेक मध्ये स्वागत आहे. आमच्या ह्या चॅनलवर आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचे 5वी पासून ते 9वी पर्यंतचे सेमी इंग्लिश मीडियमचे गणित पूर्णपणे मराठीत शिकणार आहात. आज आपण 6th म्हणजेच 6वीच्या गणिताच्या 11व्या चॅप्टर मधील पहिला भाग शिकणार आहोत. विद्यार्थ्यांनो, जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तसेच चॅनलची माहिती तुमच्या सर्व ओळखीच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. ह्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशो प्रपोर्शन मध्ये काय शिकणार आहोत ते बघूया. चला, आजचे ऑब्जेक्टिव्ह आहेत रेशो प्रपोर्शन म्हणजेच काय, त्याला मराठीत म्हणतात गुणोत्तर आणि प्रमाण, आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स म्हणजेच प्रॉब्लेम सेट 28 मधला आपण फर्स्ट पार्ट बघणार आहोत. चला मग, रेशो अँड प्रपोर्शन म्हणजेच काय, गुणोत्तर आणि प्रमाण. गुणोत्तर आणि प्रमाण हे बघण्यासाठी आपण आधी एक्झाम्पल घेऊया आणि मग त्यानंतर आपण त्याची डेफिनेशन बघूया. चला मग आपण एक एक्झाम्पल घेऊ. लेट्स टेक वन एक्झाम्पल. निलिमा इज 12 years old. निलिमाचं वय 12 वर्ष आहे. अँड रमेश इज 4 years old. आणि रमेशचं वय आहे 4 years old. ओके, हाऊ टू कम्पेअर देअर एजेस. मग त्यांचं एज कम्पेअर करायचं आहे आपल्याला. मग ते आपण कसं करू शकतो बघा. फर्स्ट मेथड आहे, निलिमा इज किती 12 years old ची आहे. ओके, आणि रमेश किती 4 years old चा. आपल्याला त्यांचं कम्पेअर करायचं आहे की नाही. मग 12 minus 4 is equal to what? 8. म्हणजे किती 8 years older than रमेश. म्हणजेच निलिमा ही 8 वर्षाची रमेश पेक्षा मोठी आहे. मग this is called as difference method. हे आपण काय काढलं, डिफरन्स मेथड ने काढलं की नाही. मग बघा, सेकंड मेथड काय आहे, निलिमा's एज इज थ्राइस द एज ऑफ रमेश. जर तुम्ही बघितलं तर निलिमाचं वय आहे 12 years old आणि रमेशचं वय आहे 4 years old. जर तुम्ही बघितलं तर 4 into 3 काय येतो, 12 येतो की नाही. मग म्हणजे काय, 3 पटीने तिचं वय रमेश पेक्षा मोठं आहे. मग तुम्ही कसं लिहिणार, निलिमा's एज इज इक्वल टू 3 into रमेश एज. मग बघा, सेकंड मेथड इज कॉल्ड एज रेशो और डिव्हिजन मेथड. ओके, मग तुम्ही हे रेशो आणि डिव्हिजन मेथड नेही करू शकता. मग बघा कसं, निलिमा's एज डिवायडेड बाय रमेश एज. किती 3 पटीने मोठं आहे की नाही निलिमाचं वय. मग बघा 3 डिवायडेड बाय 1. ओके, 3 पटीने मोठं असल्यामुळे मग लिहिताना तुम्ही कसं लिहिणार, 3:1. Here Nilima's age and Ramesh's age ratio is 3:1. ह्याच कोलनला काय म्हणतात, and it's read as 3:1. ह्या जो कोलन आहे, ह्या कोलनना वाचताना कसं वाचतात, 3:1. बहुतेकदा फास्ट बोलण्यामध्ये खूपशे लोक as to म्हणतात, पण तो as to नाहीये, तो is to आहे. ओके, मग वाचताना कसं वाचणार तुम्ही, 3:1. ओके, मग आपण आता ऍक्च्युअल डेफिनेशन बघूया. ऍक्च्युअल डेफिनेशन आहे रेशो अँड प्रपोर्शन ची. द कंपॅरिझन ऑफ टू नंबर्स और टू क्वांटिटीज बाय डिव्हिजन इज नोन ॲज द रेशो. म्हणजे काय की दोन नंबर्सची क्वांटिटी, दोन नंबर्स किंवा दोन क्वांटिटीजची जर आपल्याला कंपॅरिझन करायचं असेल तर आपण त्या डिव्हिजन मेथडने करतो आणि त्यालाच काय म्हणतात, रेशो असं म्हणतात. मग रेशोचा सिम्बॉल काय आहे, कोलन. बघा, इज यूज टू डिनोटेड रेशो असा डिनोट करतात. ओके, मग फॉर अ रेशो पण काय लक्षात ठेवा माहितीये का, द टू क्वांटिटीज मस्ट बी इन द सेम युनिट. दोन क्वांटिटी जर तुम्हाला दिलेल्या असतील तर त्यांचं युनिट काय पाहिजे, तुम्हाला सेम पाहिजे.
मग बघा, जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला 100 सेंटीमीटर दिलं, ओके, 100 सेंटीमीटर आणि 1 मीटर दिलं, ओके, तर यांचं तुम्हाला कम्पेअर करताना, रेशो काढताना तुम्हाला काय करावं लागेल? आधी हे जे युनिट दिलेले आहेत हे दोघं काय करावे लागतील? सेम करावे लागतील तुम्हाला. एक तर सेंटीमीटर मध्ये करून घ्यावं लागेल किंवा मीटर मध्ये करून घ्यावा लागेल आणि मग तुम्हाला त्याचा रेशो काढता येईल. इफ दे आर नॉट, जर नाही, they should be expressed in the same unit before the ratio is taken. जर ते दोघं सारखे युनिट नसतील तर तुम्हाला काय करावे लागतील? ते युनिट आधी सेम करावे लागतील आणि त्याच्यानंतर काय करावं लागेल? तुम्हाला रेशो काढता येईल. चला, समजलं तुम्हाला याचा डेफिनेशन. मग आता आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल्स बघूया. मग बघा, प्रॉब्लेम सेट 28 मधलं फर्स्ट बघूया. इन इच एक्झाम्पल बिलो, खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. फाइंड द प्रोपोर्शन ऑफ द फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. इथे काय म्हटलेलं आहे? फर्स्ट नंबर टू सेकंड नंबरचं आपल्याला काय करायला लावलंय? त्यांनी प्रोपोर्शन काढायला लावलेलं आहे. ओके, हे तुम्हाला कदाचित ते असं उलटही देऊ शकतील, हा, सेकंड नंबर टू फर्स्ट नंबर. त्यामुळे क्वेश्चन आधी व्यवस्थित वाचून घ्यायचा. मग त्यातलं पहिलं काय दिलंय त्यांनी? 24 आणि 56. मग बघा, त्यांचं आपण आधी काय करायचं माहितीये का? 24 आणि 56 लिहिताना कसं लिहायचं? 24 is to 56. मग त्याचं डिव्हिजन मध्ये लिहायचं. कसं लिहिणार? 24 डिवायडेड बाय 56 इज इक्वल टू, मग काय करायचं? आधी 24 चे फॅक्टर काढून घ्यायचे, ओके, आणि 56 चे पण फॅक्टर काढायचे आणि मग त्या दोघं फॅक्टर मध्ये कॉमन फॅक्टर जे आहेत ते, आता ह्या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर काय काय आहेत? 24 आणि 56 मध्ये 1, 2, 4 आणि 8 हे काय आहेत? कॉमन फॅक्टर आहे. तुम्हाला मी फॅक्टर शिकवले. जर तुम्हाला काढता येत नसतील तर तुम्ही मागचे काही लेक्चर्स बघा, त्यात फॅक्टर्स कसे काढायचे ते शिकवलेले आहेत. मग आता ह्या दोघांमधले कॉमन फॅक्टर आहेत 1, 2, 4 आणि 8. मग त्यातला सगळ्यात मोठा जो फॅक्टर असतो तो बघायचा, ओके. मग इथं मोठा फॅक्टर काय आहे? 8. मग 8 च्या टेबल मध्ये 24 पण येतो आणि 56 पण येतो. मग बघा, 8 3 जा 24 आणि 8 7 जा 56. मग काय होतं? 8 8 कट होईल आणि आपल्याला पुढे काय मिळेल? 3 डिवायडेड बाय 7. मग लिहिताना कसं लिहिणार तुम्ही? 3 is to 7. ओके, आणि जर तुम्हाला मग असं फॅक्टर्स काढून, कॉमन फॅक्टर काढून जर नसेल तर तुम्ही असंही करू शकता. बघा, 24 डिवायडेड बाय 56. ओके, मग बघायचं सगळ्यात छोट्या अंकाने भाग जातो का आधी बघायचं. मग सगळ्यात छोटा अंक कोणता आहे? 1 ने तर जातोच. मग 2, मग 2 ने भाग जातो का बघायचं. मग काय, इथे युनिट प्लेसला 4 आहे, इथे पण 6 आहे, म्हणजे 2 ने भाग जाईल. मग बघा, 2 ने जर 24 ला भाग दिला, 2 1 चा 2, 2 2 चा 4. तसंच 56 ला जर दिला, 2 2 चा 4. ओके, 5 मधून 4 गेला काय तो 1. मग काय तो 2 8 जा 16. तसंच आता इथे बघायचं, युनिट प्लेसला काय आहे? 2 आणि 8. मग परत 2 ने भाग जाईल की नाही याला. मग बघा, 2 6 जा 12. ओके, आणि खाली काय येईल? 2 1 चा 2, 2 4 जा 8. मग परत 2 ने भाग जातो. मग बघा, 2 3 चा 6 आणि 2 7 जा 14. ओके, मग इथं लिहिताना कसं लिहिणार? आता जातो का पुढे भाग? तर नाही. मग लिहिताना तुम्ही कसं लिहिणार? 3 is to 7. कसं लिहिणार? 3 is to 7. आलं का बरं सेम उत्तर? बघा, तुम्ही असंही करू शकता, फॅक्टर पाडूनही करू शकता. चला, मग आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 63 आणि 49. मग 63 is to 49
इज इक्वल टू 63 डिवायडेड बाय 49. याचे फॅक्टर आहेत, कॉमन फॅक्टर काय आहेत याचे 1 आणि 7. याचे काय फॅक्टर आहेत 1 आणि 7. याचे कॉमन फॅक्टर एवढे दोनच आहेत. मग आपण मोठा काय घेतला 7 घेतला. मग 7 इंटू 9 डिवायडेड बाय 7 इंटू 7. 7 9 जा 63, 7 7 जा 49, 7 7 कट झाला, 9 अपॉन 7 इज इक्वल टू कसं लिहिणार तुम्ही 9:7. तसंच आता आपण नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल काय दिलेलं आहे 52 आणि 65. 52 इज टू 65 इज इक्वल टू 52 डिवायडेड बाय 65. मग यामध्ये कॉमन फॅक्टर फक्त काय येतो 1 आणि 13 येतो. ओके, मग मोठा काय आहे 13. मग 13 इंटू 4 जा 13 4 जा 52, 13 5 जा 65. मग 13 कॅन्सल होईल आणि इथं काय येईल 4 डिवायडेड बाय 5. मग लिहिताना तुम्ही कसं लिहिणार इज इक्वल टू 4:5. तसंच आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट आहे 84 आणि 60. 84 इज टू 60 इज इक्वल टू 84 डिवायडेड बाय 60 इज इक्वल टू. मग आता यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय येतील मी तुम्हाला तोंडीच सांगते 1 2 3 4 6 आणि 12. ओके, मग सगळ्यात मोठा कोणता कॉमन फॅक्टर आहे 12. मग 12 7 जा 84, 12 5 जा 60, 12 12 कट होईल इज इक्वल टू काय येईल 7 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 7:5. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट आहे 35 आणि 65. मग 35 इज टू 65 इज इक्वल टू 35 डिवायडेड बाय 65 इज इक्वल टू. याचे कॉमन फॅक्टर आहेत 1 आणि 5, कारण की युनिट प्लेसला काय आहे दोघं ठिकाणी 5 आहे म्हणून. मग बघा 5 इंटू 7 इज इक्वल टू 13 5 जा 65, 7 5 जा 35, 5 5 कट होईल. इथे काय आला 7 डिवायडेड बाय 13 इज इक्वल टू 7:13. तसंच आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट आहे 121 आणि 99. मग लिहिताना कसं लिहिणार तुम्ही 121 इज टू 99 इज इक्वल टू 121 डिवायडेड बाय 99. आता 99 ने कशाला भाग जाईल बरं फक्त 11 ने भाग जाईल की नाही 99 ला. मग याचे फॅक्टर आहेत कॉमन फॅक्टर 1 आणि 11. मग 11 ने 121 लाही भाग जातो. मग 11 इंटू 11 जर तुम्ही केलं तर काय तर 121 डिवायडेड बाय 11 9 जा 99. मग 11 11 कट होईल इज इक्वल टू 11 डिवायडेड बाय 9. मग लिहिताना कसं लिहिणार तुम्ही इज इक्वल टू 11 इज टू 9. ओके, समजलं मग तुम्हाला. आजच्या लेक्चर मध्ये आपण एवढंच घेऊया. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत प्रॉब्लेम सेट 28 मधलाच पण पार्ट 2 म्हणजे एक्झाम्पल 2 पासून आपण स्टार्ट करणार आहोत. ओके, चला तर मग विद्यार्थ्यांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हॅपी लर्निंग विथ ग्रॅव्हिटी टेक. थँक्यू.